स्पीडअप करायचंय पंच. पहिला चेंडू अक्षयचा आकाशसाठी. अगदी बॅट खालचा चेंडू आणि चेंडू थांबत नाही ग्राउंडमध्ये जातोय तो बिग 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 हिटकार. पहिल्या चेंडूवरती आलाय तो षटकार. पाहूया दुसरा चेंडू अक्षयचा आकाशसाठी. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग येते खेळाडूंमध्ये आणि विकेटचं पतन या ठिकाणी. धावबाद होत आहे तो धोत्रे संघाचा हार्ड हिटर फलंदाज आकाश, ज्याच्या फळीतून मात्र पहिल्या चेंडूवरती असा खणखणीत षटकार आला होता. त्याला मात्र आता डगआउटच्या दिशेने निराशतेने परतताना बघतोय आपण. आकाशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो पुढील फलंदाज वैभव. पुढील फल पुढील फलंदाज गणेश. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. अक्षयच्या ओव्हरमधील चौथा चेंडू. स्ट्राईकला असेल तो गणेश. थोडासा शपल होऊन मारण्याच्या प्रयत्नात पण चेंडूने अगदी उसळणी घेता चेंडू जाऊन विसावतो तो यष्टी रक्षकाच्या हातात. पाचवा चेंडू अक्षयचा गणेशसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कोणतेही चुकी करणार नाही रुपेश. आणि या चेंडूवर देखील गणेशची विकेट गमावताना धोत्रे संघ. गणेशची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज येतोय तो भरत. शेवटचा चेंडू अक्षयचा भरतसाठी. नक्कीच पंचांचा इशारा येतोय तो वाईड चेंडू.
अतिशय लोअर फुलटॉस भरतसाठी टॅप करून सिंगल घ्यायचा प्रयत्न आणि सिंगल घ्यायला यशस्वी ठरतोय तो भरत. पंचांचा इशारा येतोय तो षटक समाप्तीचा आणि एक षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती धोत्रे संघाची 2 बाद 8 धावा. सावळे संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गौतम. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार. गौतमचा पहिला चेंडू भरतसाठी. या ठिकाणी पहिला चेंडू येतो तो डॉट. बॅक टू बॅक 2 झटके बसल्यानंतर थोडासा खेळ शांत झालेला दिसतोय आपला धोत्रे संघाकडून. पाहूया दुसरा चेंडू गौतमचा. पुनश्च एकदा ओव्हरपिच चेंडू आणि त्या ओव्हरपिच चेंडूवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्नात आणि प्रयत्न यशस्वी ठरवतोय तो भरत आणि चेंडूवरती मिळतात 4 धावा. थोडीशी मिसफील्ड. रुपेश हा असा अष्टपैलू खेळाडू आहे की त्याच्याकडून अशी मिसफील्डची अपेक्षा कोणीच ठेवू शकत नाही, कारण उत्तुंग असा झेल गेला होता आणि तो झेल त्यांनी पकडला होता गणेश या फलंदाजाचा. तिसरा चेंडू गौतमचा भरतसाठी. पंचांचा इशारा येतो तो वाईड चेंडू. थोडासा लेग यष्टी मिस करताना चेंडू. धावसंख्या जाऊन पोचली ती. नक्कीच पुढच्या चेंडूवरती चेक होईल. थोडीशी मिसफील्ड जयवंत कडून आणि 1 धाव. खेळ थांबवायचा आहे थोडासा. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही आहे. वैभवच्या फळीतून येतोय तो खणखणीत असा षटकार. नक्कीच होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा त्याला माहिती आहे हवा कशी आहे, कुठल्या साईडला आपल्याला जास्त चेंडू खेळावे लागतील आणि कुठल्या साईडला बॉल आरामात ट्रॅव्हल होऊन बाउंड्रीच्या पलीकडे जाईल याचा पुरेपूर अभ्यास असताना वैभव आपल्या बॅटची कला दाखवत असताना. पुढील चेंडू गौतमचा वैभवसाठी. पाहूया पुनश्च एकदा पुल मारण्याच्या प्रयत्नात पण चेंडूने पाहिजे तितकी उसळी घेतली नाही आणि या ठिकाणी येतो तो डॉट चेंडू. षटकाचा शेवटचा बॉल गौतमचा वैभवसाठी. अतिशय नकल करण्याचा प्रयत्न. रखरखतं ऊन आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेलं क्रिकेट
क्रिकेटवर तितकंच प्रेम करणारे क्रिकेट रसिक आणि मान्यवर यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो डावखुरा गोलंदाज रुपेश. दुर्वायुलन सावळे संघाचा अतिशय घातक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पंचक्रोशीमध्ये, असा हा रुपेश. पाहूया आपल्या संघासाठी काहीतरी चांगली कामगिरी करताना दिसेल आपल्याला. पहिला चेंडू रुपेशचा भरतसाठी. कुठेतरी चेंडूने फळीचा वेध घेतला, कडा लागली आणि जाऊन चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. लाऊड अपील नंतर पंचांचा इशारा येतोय तो विकेट. भरत आऊट झालाय. भरतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो हर्षद. पहिल्या चेंडूवरती भरतला बाद केल्यानंतर रुपेशचा दुसरा चेंडू हर्षदसाठी. पंचांचा इशारा येतो तो वाईड चेंडू. अतिशय जवळून गेलेला लेग एसटीच्या. असं वाटलं की आता एसटी आडवी होती की काय, परंतु थोडासा लेग एसटीला मिस करताना चेंडूवरती येतोय वाईड. पुढील चेंडू रुपेशचा हर्षदसाठी. अतिशय ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला ढकलून दिलंय ते लॉंग ऑन रिजनमध्ये तैनात असलेला अक्षय कोणतीही चुकी करणार नाही. या चेंडूवर आलेली एक धाव. पुढचा चेंडू रुपेशचा रोशनसाठी. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, पण ओव्हरपिच चेंडूवरती खास अशी कामगिरी करता आली नाही रोशनला. आणि पुन्हा एकदा येतोय डॉट चेंडू. सावळे संघाकडे आपण पाहिलं तर अतिशय परिपूर्ण असा संघ, त्यात अष्टपैलू खेळाडूंची भरमार आपल्याला दिसते. पुढील चेंडू स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नात एज घेते आणि रनआउटचा प्रयत्न आणि विकेट. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग प्लेयर्समध्ये आणि या चेंडूवरती धावबाद होतोय तो रोशनची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो धोत्रे संघाकडून पुढील फलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू वाईडिश लाईनच्या कडेने टाकण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव त्याच्यावरती. उर्वरित एक चेंडू, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू रुपेशचा. अतिशय स्लोअर चेंडू आणि स्लोअर चेंडूवरती बीट केले त्या बॅट्समन तेजसला आणि षटक समाप्तीचा इशारा पंच रमेश केवार यांच्याकडून. 3 ओव्हर नंतर
धावसंख्या जाऊन पोचली ती धोत्रे संघाची 5 बाद 23. पहिल्या सत्राचं अंतिम षटक घेऊन येतो तो दुर्वा सावले संघाकडून सनी. स्ट्राईकला असेल तो हर्षद. अतिशय ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय तो सनी हा गोलंदाज, पण थोडीशी मिसफील्ड आणि या मिसफील्डवरती येते 22ची 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. पुढील चेंडू सनीचा. पुढील चेंडू सनीचा. उंचावरती गेलेला चेंडू आणि चेंडू खाली असेल तो सनी स्वतः. झेल ड्रॉप होतोय आणि येते ती 1 धाव. सफल वन मारण्याच्या प्रयत्नात पण गोलंदाज तितका चतुर आणि आपल्या चातुर्याचं परिचय देताना येते सनी आणि चेंडू येते तो डॉट. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल धाव. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल सनीचा हर्षदसाठी आणि एज घेतलेली आहे आणि 1 धाव आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात असताना खेळाडू होतोय बाद. दरम्यान मागच्या सामन्याचा सामनावीर अजय अजय आपण आपल्या सामनावीराचा पारितोषिक घेऊन जायचंय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धोत्रे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आणि 29 धावसंख्येची गरज असेल ती दुर्वा सावले या संघाला. आणि इथून होतोय दुसऱ्या सत्राचा खेळ चालू.
दुसऱ्या सत्रातील पहिली ओव्हर घेऊन येतोय तो वैभव आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असेल तो फलंदाज गौतम आणि नॉन स्ट्राईकला असेल तो जयवंत. पहिला चेंडू वैभवचा गौतमसाठी. शॉर्टपिच चेंडू आणि त्या चेंडूवरती कट केलाय आणि चेंडू उताराच्या दिशेने. क्षेत्ररक्षक असेल तो आविष्कार. चेंडूवरती येतोय त्या 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती येतोय तो उत्तुंग असा षटकार गौतमच्या फळीतून निघालेला. बिग हिट. पुढील चेंडू वैभवचा गौतमसाठी. पुन्हा एकदा रनअपमध्ये थोडीशी तफावत. एक धाव. स्टेप आउट करून जयवंतच्या फळीतून येतोय तो षटकार. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. पाचवा चेंडू वैभवचा जयवंतसाठी. पुन्हा एकदा चेंडूवरती येते ते आपल्याला विकेट. मागील सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅटमधून निघालेल्या होत्या 16 धावा अजय हा ठरलाय मागच्या सामन्याचा सामनावीर. त्याला सामनावीराचा किताब देतील सोहम.
जयवंतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो पुढील फलंदाज अक्षय. आणि या चेंडूवरती देखील अक्षयने आपली विकेट टाकलेली आहे. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार धोत्रे संघाला लागलेली 2 धावाची पेनल्टी ती इथे ॲड करण्यात येईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. 18 बॉल आणि 12 धावाचं आव्हान मात्र इथे शिल्लक. धोत्रे संघाकडून पुढील षटक हाताळतोय तो तेजस. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना स्वतः मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करतोय तो तेजस. स्क्वेअर मारण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव. स्ट्राईकला असेल आता सावळे संघाचा बाहुबली केतन. ओव्हरपिच चेंडू आणि त्यावरती येते ती सिंगल धाव. पुढील चेंडू तेजसचा गौतमसाठी. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो तो यष्टीरक्षक गणेशच्या हातामध्ये. पुढील चेंडू तेजसचा गौतम परंतु झेलसाठी न जाता त्याने वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नावरती 2 धावा काढण्यात यशस्वी झाला तो केतन हा फलंदाज. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज. स्पीडअप करायचंय. दुसऱ्या सत्रातील तिसरा षटक घेऊन आलाय तो मयूर. अतिशय यंग खेळाडू. पंचांचा इशारा येतो तो पहिलाच वाईड चेंडू आणि इथे एक्स्ट्राची धाव जमा होईल. ती धाव सावळे संघाच्या खात्यामध्ये. पुढील चेंडू आणि त्यावर येते ती 1 धाव. पुढील चेंडू असेल तो
मयूरचा केतनसाठी. नक्कीच केतन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता तो, परंतु चेंडू येतोय तो डॉट. केतन सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू करणं हे मयूरला चांगलंच माहिती आहे. पुन्हा एकदा केतनच्या फळीमधून निघालेला षटकार आणि या षटकाराने विजय होतोय तो दुर्वा 11 सावळे हा संघ. नक्कीच कौतुक करायला लागेल गोलंदाज मयूरचं. इतक्या छोट्या वयात त्याला मोठ्या स्टेजवर खेळण्याची संधी दिली धोत्रे संघाने. नक्कीच तो पुढे जाऊन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेलच. सावळे संघाचं कौतुक, धोत्रे संघाचं देखील गोड गोड कौतुक.